यानंतर बघूयात इतरही बातम्या। अमेरिका, इस्रायल आणि इराक युद्धाच्या झळा आता भारताला सुद्धा बसू लागलेल्या आहेत। आखाती देशातल्या संघर्षाचा परिणाम भारतासह महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागलाय। हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगली जिल्हा परिचित आहे, मात्र युद्ध परिस्थितीमुळे हळद निर्यातीला मोठा फटका बसलेला आणि यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय। हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख, पण आखाती देशातल्या युद्ध परिस्थितीमुळे इथला हळद उत्पादक संकटामध्ये सापडलाय। युद्धामुळे हळद निर्यातीवर मोठा परिणाम झालाय, त्यामुळे देशभरातील हजारो टन हळद बंदर आणि जहाजांमध्ये अडकून पडलीये। जगात सांगलीची हळद उच्च प्रतीची म्हणून गणली जाते। जागतिक पातळीवरील मसाले कंपनींकडून सांगलीच्या हळदीला मोठी मागणी असते। युरोप पाठोपाठ आखाती देशात हळदीला मोठी मागणी असते। सांगली जिल्ह्यातून गेलेली 350 टन हळद निर्यात अभावी अडकून पडलीय। सांगलीच्या हळदीला बाजारपेठेमध्ये प्रति क्विंटल 14,500 रुपये सरासरी दर होता। आखाती देशातील युद्धामुळे सांगलीतील हळदीचे दरही घसरलेत। जवळपास 13,500 रुपये सरासरी इतका दर प्रति क्विंटल हळदीला मिळतोय। सांगलीच्या बाजारपेठेतून 15 ते 20% हळद ही निर्यातीसाठी खरेदी केली जाते, मात्र आता ही खरेदी थांबल्यानं हळद व्यापारी चिंतेमध्ये आहेत। जवळजवळ 300 टन 400 टन सांगलीतून गेलेला आहे, इतर राज्यातून थोडाफार गेलेला आहे। आता तो माल डंपच व्हायला तयार नाही आहे, न मुंबईला होतोय न नडियादला होतोय। सगळेजण तिथल्या गोडाऊन बघून तिथं माल टाकायला लागलेले आहेत। ह्याचा परिणाम फार मोठा होणार आहे। आता दीर्घकालीन जर विचार करायला गेला तर पैशाची नाणाभिड येणार, माल अडकून पडणार, मालाचा क्वालिटीचा दर्जा किती दिवस ते गोडाऊनमध्ये पडणार, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच। सांगलीच्या बाजारपेठेमध्ये सध्या हळदीचे सौदे जे आहेत ते पार पडत आहेत आणि या सौद्यामध्ये आता हळदीचे जे दर आहेत ते गडगडले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम हा सांगलीतल्या हळदीच्या बाजारपेठेवर आणि हळदीवर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।